नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी माना ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करीत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करीत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. पण या तारक मंत्राचा नेमका अर्थ काय? तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कोणती? तारक मंत्र म्हणण्याचे फायदे काय? चला तर मग आपण जाणून घेऊयात. हळूहळू संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो. तारक मंत्र हा हळूहळू संत गतीने म्हणला पाहिजे. अंगात शक्ती संचारते असा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांचा अनुभव आहे. या मंत्राचे एक कडवे आहे. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त सांगत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखांतून संरक्षण करून आधार प्रदान करतो असे मानले जाते. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा खूपच प्रभावी आहे. अनेक भक्त याचे नियमित वाचन, पठण आणि श्रवण करत असतात. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमनाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागी हाती. हा स्वामींचा तारक मंत्र आहे, जे अनेक भाविक रोज ऐकत असतात आणि श्रवण करत असतात. निशंक हो, निर्भय हो मनारे या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क अवधूत हे स्मरणगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय भक्ती आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ महाराज सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. स्वामींना अशक्य असं काहीच नाहीये. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तींचा उल्लेख केला आहे. आज्ञेविन काळ ही नाने त्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही. परलोकी ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तींचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिली आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित
या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा, प्रामाणिक राहण्याचा, स्वामींवर निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्यावी न तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्त शक्य नसल्याचे सांगितले आहे. आठव किती दाद दिली त्यांनीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. विभूती नमनाम ध्यानादितीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच या प्रंच प्राणामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे वर्णन केले आहे. भक्ताच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. न सोडी स्वामी जागे हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे कालातीत लाभ. तारक मंत्रांच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो म्हणारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. या मंत्रात म्हटले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना अगदी सहज रीतीने पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात काहीच कमी पडत नाही, कशाचीच कमतरता भासत नाही. सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामी पाय तिथे कशाचीच कमी नसते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून संरक्षण होते. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो. यामुळे आपली शक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्यांचा सामना करण्याची शक्ती आपल्याला स्वामी देत असतात. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे. ज्याच्यावर महाराजांची कृपा होते व स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र कधी म्हणावा, स्वामींच्या तारक मंत्राचे पठण कसे करावे, चला तर मग पाहूयात. तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर करावे. आपल्या दगदगीच्या आणि धावपळीच्या सकाळीमध्ये शक्य नसेल तर प्रदोष काळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळी दिवे लावून हातपाय धुवून मस्त तारक मंत्राचे पठण मन एकाग्र करून तुम्ही करू शकता. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवा. स्वामींचा तारक मंत्र दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. किमान एकदा किंवा तुम्हाला जितक्यांदा शक्य आहे तितक्यांदा तुम्ही म्हणा. पण मी म्हणेल कमीत कमी 11 वेळेस तरी तुम्ही म्हणा. 108 वेळा म्हटला तर सर्वोत्तमच. दररोज शक्य नसेल तर एखाद्या गुरुवारी 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करावा. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येतात. मात्र काही लोकांना काही दिवसातच याचे फायदे दिसून येतात, तर काहींना महिने वर्ष लागू शकतात. पण स्वामींवर तुमचा दृढ विश्वास असला पाहिजे. तारक मंत्र म्हणायला कोणताही विशेष नियम लागत नाही. मंत्र जपताना मन एकाग्र असणे पाहिजे. मन अगदी एकाग्र करून मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्यासाठी काही नियम आहेत. मात्र तुळशीची माळ, स्फटिकाची माळ वापरणे शुभ मानले जाते. या प्रकारातील माळ तुमच्याकडे नसली तरी काळजी करू नका. तुम्ही जी माळ नियमित जप करता ती वापरून देखील हा जप करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मनामध्ये भाव ठेवणे आणि स्वामींवरती श्रद्धा ठेवणे. संपूर्ण तारक मंत्र नियमित म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळी काय करावे? काळजी सोडाच. अगदी सोपा मार्ग आहे. मन कितीही
तुम्ही कितीही व्यस्त असू द्या, पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र नुसता म्हटला किंवा नुसता ऐकला तरी मन आपले शांत होते. हा स्वामींचा देणारा अनुभव आहे. हा मंत्र केवळ संकटातच काळातच म्हणायचा का? तर नाही. हा मंत्र दररोज म्हणायचा, तोही 108 वेळा. स्वामी समर्थ तारक मंत्र 108 वेळेला म्हणणे शक्य नाही. अशा वेळेस त्यातील 2च ओळी 108 वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल. नामस्मरणाची गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सवय लावून घ्या. 1-2दा नाम घेऊन ही सवय लागणार नाही. त्यासाठी 108 वेळा जप म्हणायला पाहिजे. एवढ्या वेळा स्वामींचे नामस्मरण करू तेव्हा कुठे आपले मन शांत होईल, स्वामींच्या नावाशी एकरूप होईल. बाकीचे 107 विसरून जातील, पण ते एक नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल. निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. या 2 ओळीच का? तर या ओळींच्या पहिल्या 2 शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावलेले आहे. अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती दृढ विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित राहणार नाही. आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ म्हणायला दिलासा येते. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही. उपासनेची वेळ, बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद 4 पटीने वाढते. म्हणून ते निश्चित करण्याचे महत्त्वाचे आहे. मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते. म्हणूनच अध्यात्मात ही वेळ प्राप्त काळाची असावी असे सुचवले आहे. ज्यावेळी मनात शून्य विचार असतात, आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरू असते, हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते, अशा वेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केला तर ही उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल. मन शांत, आरोग्य, स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होईल. मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईल असे नाही. उपासनेत बंधने असल्यामुळे तुम्हाला तुमच्या सवडीप्रमाणे शक्यतो एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून जप करावा. स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारा आहे. जर घरात कोणाचे आजारपण असेल, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर या उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही सर्व आजारातून मुक्ती मिळेल. एवढे नामजपात सामर्थ्य आहे. स्वामींच्या तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे. जेवढे सांगू तेवढे कमीच आहे. जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करते. असे मानले जाते की स्वामी समर्थांची देवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे. जे भक्तीने पठण करतात ते सर्व व्याधीतून मुक्त होतात. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आश्वासनांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झालेले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या आणि जीवनाची वाट ठरवलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन मिळतो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही खरोखरच स्वामींची पूजा करत असाल, तारक मंत्र नियमित श्रवण करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कारण स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.